नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील करिअरच्या संधी. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यावर मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत रवींद्र वाडे सर. स्वागत आहे सर. नमस्कार. मायक्रोबायोलॉजी हा विषय घेऊन सायन्स ग्रॅज्युएट असलेल्या श्री रवींद्र वाडे यांनी जायडस केडिला यांसारख्या कंपनीमध्ये 6 वर्ष काम केलं. त्यानंतर FMCG इंडस्ट्रीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या कंपनीमध्ये पुणे महाराष्ट्रामध्ये कॉस्मेटिक डिव्हिजनमध्ये जवळपास 7 वर्षांचा त्यांचा दीर्घ असा अनुभव आहे. त्यांनी टेलिकॉम क्षेत्रात लॉन्च फेजमध्ये त्यांना 2 वर्षांचा अनुभव आहे. त्यानंतर इन्शुरन्स सेक्टरमध्ये मॅक्स लाईफ कंपनीत ॲज अ असोसिएट पार्टनर या सिनियर पोझिशनवरती 11 वर्ष ते कार्यरत होते आणि जवळपास 150 ते 200 इन्शुरन्स ॲडवायझर्सना त्यांनी ग्रूम केलं. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात ते सक्सेसफुली कार्यरत आहेत. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र या संधी साधण्यासाठी आजही तरुणांमध्ये हवा त्या पद्धतीची माहिती आणि परिपूर्ण शिक्षण नाही आहे आणि त्यामुळेच 2030 सालापर्यंत 1000 तरुणांची रिअल इस्टेट सेल्स फोर्स निर्माण करून या क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याचं त्यांचं मिशन आहे. रिअल इस्टेट बिझनेस युनिव्हर्स हे आपल्या कंपनीच्या माध्यमातून ते अशाच प्रकारची 1000 रिअल इस्टेट सेल्स फोर्स तयार करत आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सर, एक सक्सेसफुल रिअल इस्टेट व्यवसाय करत असताना तुमची मुख्य प्रिन्सिपल्स कोणती होती? आपण कुठल्याही व्यवसायाबद्दल जर का बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे आपली व्हॅल्यू सिस्टम ही खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ओके, कारण आपली जर का वाटचाल आपण खूप लांबच्या पल्ल्याची आपल्याला गाठायची असेल, जसं की आपण रिअल इस्टेट क्षेत्रात आहोत, ओके, जिकडे फाउंडेशनच तुमचं स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. तर व्हॅल्यू सिस्टम म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ज्याप्रमाणे आपण बोलतोय त्याप्रमाणे ऑनेस्टी ह्या धंद्यात असणं खूप गरजेचे आहे. कारण रिअल इस्टेट सेक्टरला आजपर्यंत तुम्ही जर का बघाल तर कुठे अशी म्हणजे रितसर शिक्षण संस्था नाही आहे. ओके, हे ज्याप्रमाणे लोकांनी आपलं अनुभवाप्रमाणे वाटचाल जशी घडवत गेलेली आहे त्याप्रमाणे त्याने आपलं सक्सेस हा मांडत गेलेले आहेत. म्हणूनच माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर का ह्या क्षेत्रात जर का मोठं सक्सेस जर का अचीव करण्याचं असेल तर व्हॅल्यू सिस्टम हे खूप महत्त्वाची आहे. ओके, आता रिअल इस्टेट प्रोफेशनल असून सुद्धा मेटॉर बनण्यासाठी तुम्ही का मोटिवेट झाला, सविस्तरमध्ये सांगा. राईट, व्हेरी गुड. खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न तुम्ही मला विचारलात. रिअल इस्टेट हा सेक्टर मी आज स्क्रीन तुम्ही रिअल इस्टेट हा सेक्टर मी जेव्हा निवडला, गेली 25 ते 30 वर्ष जेव्हा मी कार्यरत आहे ह्या क्षेत्रात, मी माझा अनुभव मला आले की बरेचशी मंडळी आपलं करिअर घडवू शकत नाही सेल्समध्ये. आणि हा करिअर न घडवण्याच्या पाठचं कार्यक्रम त्यांना हेच होतं की एक इफेक्टिव्ह हँड होल्डिंग नाही आहे. ओके, आणि हा म्हणजे जसं की मेंटरशिप हा खूप मोठा भाग आहे. मला माझ्या आज गुरूंनी जे घडवलं, मी आज इथपर्यंत येऊ शकलो, त्याच्या पाठचं माझे खूप मोठा भाग माझ्या मेंटरांचा आहे. ओके, आणि त्यांची म्हणजे नंबर जर का तुम्ही बघाल, मला ज्या ज्या लोकांनी घडवलं त्या त्या लोकांचं मला नाव घ्यायला सुद्धा संतोष आहेत. म्हणजे आमचे इन्शुरन्समध्ये मिस्टर पराग राजा आहे. ओके, आणि रिअल इस्टेट क्षेत्रात जेव्हा मी आलो त्यावेळेससुद्धा बरीचशी मंडळी मला रिअल इस्टेट क्षेत्रातसुद्धा त्यांनी एक खूप मोठा हातभार लावला. आणि जर का त्या लोकांनी मला आजपर्यंत इथपर्यंत आणलं नसतं तर कदाचित मी पुढे गेलो नसतो. आणि म्हणूनच ह्या क्षेत्रात जी कोणी मंडळी जे एक करिअर घडवू शकत नाही आहेत त्यांना मला एक मार्गदर्शन करून एक मोठा सक्सेस स्टोरी माझ्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलींना एक चांगलं इन्कम बनवून देण्यासाठी मी ह्या क्षेत्रात माझं पाऊल ठेवलेलं आहे. ओके, आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांना तोंड देणारी सगळ्यात कॉमन म्हणजे आव्हानं असतात ती कोणती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ती जी आव्हानं आहेत त्यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना कशा प्रकारे गाईड करता, मार्गदर्शन करता? आता रिअल इस्टेट क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आव्हान एकच आहे, जसं तुम्ही तुमच्या पहिल्या प्रश्नाची सुरुवात केली होती की एक व्हॅल्यू सिस्टम आज ह्या क्षेत्रात असणं खूप गरजेची आहे. ओके, रिअल इस्टेट क्षेत्र हा 2017पर्यंत खूपच अनऑर्गॅनिक क्षेत्र होता. बरीचशी मोठी मोठी ब्रँड आहेत, इनफॅक्ट एव्हरीबडी नोज. पण रिअल इस्टेट एजंटना गाईड करण्यासाठी असं आजपर्यंत कुठलं माध्यम नव्हतं. ओके, तर हे माध्यमाचं जी मोठी जी पोकळी आहे ती भरण्याचं माझं उद्दिष्ट आहे ह्या रिअल इस्टेट बिझनेस युनिव्हर्सच्या माध्यमातून.
ओके. सर, एक मजबूत ग्राहक आधार तयार करण्यासाठी, त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या गोष्टी सजेस्ट करता? आता कुठलाही जर का आपल्याला बिझनेस जर का वाढवायचा झाला तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. जर का तुम्ही राईट मार्केट नॉलेज तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या कस्टमर बरोबर तुम्हाला जी काही इंटरॅक्शन करण्यात त्यात तुम्हाला ताकद मिळत नाही. आणि त्याच्यासाठी आज आपण सोशल मीडियाच्या एजमध्ये आहोत. आज आपण इंटरनेट युगात आहोत, जिकडे माहिती ही खूप इझिली ॲक्सेसेबल आहे. आणि ही माहिती जर का तुम्ही रितसर आपण त्याचा जर का आपल्याकडे त्याचा एक साठा करून आपल्या कस्टमरशी आपण तंतोतंत त्याची गरज काय आहे हे समजून घेऊन आपण त्यांना जर का रिकमेंड करू तर आपण आपल्याला ह्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी खूप इझी होऊ शकतं असं मला वाटतंय. आणि त्यासाठी लागणारं जे लीड जनरेशन आहे, सेल्स ऑटोमेशन आहेत, इंटरनेटचा जो फायदा आहे, ऑनलाईन प्रेझेन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग करणं खूप महत्त्वाचं आहे. जर का ह्या क्षेत्रात आपल्याला जर का आपण एक एक उच्च पातळीचा बिझनेस आपण निर्माण करायचं असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे. ओके. तर रिअल इस्टेटमध्ये, मार्केटमध्ये जे नवीन ट्रेंड असतात, ज्या घडामोडी असतात, त्याबद्दल तुम्ही अपडेट कसं राहता, सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके. रिअल एस्टेट हा जर का तुम्ही जर का आजचा जर का ट्रेंड, माझी जशी एक छोटीशी स्लाइड आहे जी आज आपण कॉम्प्युटर एजमध्ये आहोत, इंटरनेट एजमध्ये आहोत. ओके. माझा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा जर का तुम्ही बघाल तर इंटरनेट हा एवढा म्हणजे इंटरनेटचा आपल्याला एवढा फायदा नव्हता. त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी आपल्याला एन्सायक्लोपीडिया किंवा मोठी मोठी पुस्तकं आपल्याला वापर करायला लागायचा. पण आज जर का आपण बघू तर इंटरनेट युगात एव्हरीथिंग इज अवेलेबल. पण तिकडे छोटासा प्रॉब्लेम असा आहे की ह्या इंटरनेट युगात जर का तुम्हाला तुम्ही जर का एक माहिती घ्यायला जात असाल तर तुम्हाला दुसरीकडे ओढलं जातं. तर तुम्हाला स्वतःला एक फोकस अप्रोच ठेवून तुम्हाला जे काही पाहिजे त्याच्यावरती तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. ओके. नंबर 1. ओके. दुसरं गोष्ट म्हणजे काय की जर का स्टॅटिस्टिक्स जर का तुम्ही बघाल, ओके, तर ह्या युगामध्ये जर का आपण जर का बघू तर 2017 साली ही इंडस्ट्री रेग्युलराइज झाली रेरा ॲक्टच्या माध्यमातून. आणि त्यावेळेला $120 बिलियन इंडस्ट्री आहे. आणि आज आपण 2023मध्ये आहोत आणि आपण जवळजवळ $500 बिलियन इंडस्ट्री झालेली आहे. आणि 2030मध्ये मार्केट स्टॅटिस्टिक्स आहे, दिस इंडस्ट्री विल हिट 1000 बिलियन, दॅट इज 1 ट्रिलियन. म्हणजे हा खूप मोठा एक गॅप आहे, जो एक मोठी अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांसाठी. आणि जर का आपण ह्याची रिसर्च जर का स्टडी केलं, ह्याचा जर का फायदा उचलला तर आपण जो माझा नंबर जो आहे 2030 साली जवळजवळ 1000 ते 1500 रिअल एस्टेट मिलियनर उभे करायचे, हा इझिली अचिवेबल टार्गेट मला दिसतो आहे. ओके. आणि दॅट्स अ मार्केट साईज ॲडव्हान्टेज फॉर रिअल एस्टेट इंडस्ट्री इन इंडिया. आणि आपल्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टिव्हिटी जी आहे इंडियन इकॉनॉमिक्सची, त्यात रिअल एस्टेट हा खूप मोठा भागीदार आहे. त्याचा जर का कॉन्ट्रिब्युशन तुम्ही जर का बघाल, हा जवळजवळ 13 ते 20% पर्यंत जाणार आहे, जो आजच्या तारखेत 60-60% GDP कॉन्ट्रिब्युशन आहे. ओके. आणि सर, तुमच्याकडून तर बरेच जणांनी मार्गदर्शन घेतलं असेल, बरेच जणांना याचा फायदा पण झाला असेल. पण पास्टमध्ये किंवा प्रेझेंटमध्ये असं कोणी ज्यांनी तुमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, असं काही सक्सेस स्टोरी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल का? गेली 25 ते 30 वर्ष जसं मी म्हटलं की मी ह्या इंडस्ट्रीत आहे. आणि ह्या इंडस्ट्रीत इनफॅक्ट मला कदाचित हा सेशनचा जो 20 मिनिटाचा 25 मिनिटाचा भाग जो आहे तो सुद्धा कमी पडेल. इनफॅक्ट वेन आय स्टार्टेड माय करिअर विथ फार्मा इंडस्ट्री, आय वॉज अ मायक्रोबायोलॉजिस्ट. त्यातसुद्धा मी बऱ्याचशा लोकांना मोटिवेट केलं, गाईड केलं. काही युनिक पद्धतीने मी फार्मामध्ये जे काम करत होतो ते तिकडे एक वेगळी एक सक्सेस स्टोरी आहे. त्यानंतर मी जेव्हा टेलिकॉममध्ये आलो, टेलिकॉममध्ये मी सांगेन की जवळजवळ त्यावेळेला बरीचशी मंडळी एक मोबाईलची ऑर्डर आणण्यासाठी जवळजवळ एक अख्खा दिवस काढायचे. पण माझं जे कनेक्ट होतं जे मेडिकल इंडस्ट्रीशी, माझ्या टीममधनं जवळजवळ लोक 25 ते 30 ऑर्डर्स डेली आणि डिलिव्हरी करतेवेळी एक कॅब घेऊन डिलिव्हरीला निघायचे. ओके. तर आणि त्यानंतर मी इन्शुरन्समध्ये जेव्हा 11 वर्ष दिली, ह्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत मीन्स काही असे एक्झाम्पल्स आहेत. I don't want to take their names just because of personal reason, but आज 1 करोड रुपीज इन्कम इन्शुरन्स सेक्टरमध्ये. आणि त्यांना बघून बऱ्याचशा लोकांनी एक 25, 30, 35 ते 40 लाख रुपये प्रति वर्षी इन्कम उभं केलेलं आहे. आणि हे मला वाटतं ही गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि जेव्हा मी बघतोय की हे जेव्हा सगळं मी जेव्हा बघत होतो त्यावेळेला मला असं वाटलं की
ही जर का कला माझ्याकडे आहे हे सीमित न ठेवून, कारण वेन यू आर एम्प्लॉई यू हॅव सडन लिमिटेशन्स. ओके, तर मी त्यावेळेला माझे एक्झिट घेतली माझ्या ट्रॅडिशनल करिअरमधनं आणि मी माझं स्वतःचं रिअल एस्टेट क्षेत्रात काम चालू केलं जवळजवळ 2016-17 साली. आणि आजच्या तारखेत माझ्या रिअल एस्टेट क्षेत्रातसुद्धा खूप स्टोरीज आहेत जिकडे जवळजवळ 10,000 रुपये कमावणारी व्यक्ती मी हायर केलेली आहे, जी 6-7 वर्ष माझ्याबरोबर काम करते आणि त्यांचं आजच्या तारखेत प्रतिमाहा इन्कम एव्हरेज इज 1.5 ते 2.5 लाखाच्या रेंजमध्ये आहे. आणि मला ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद होतोय, कारण मी माझंच करिअर न घडवता माझ्याबरोबर माझ्या असोसिएट्स लोकांचं सुद्धा एक करिअर घडवतोय. आणि आज जवळजवळ माझ्या बोरिवलीच्या ऑफिसमध्ये एक 15 ते 20 लोकांची टीम आहे आणि त्यांना माझं 1-on-1 हँडहोल्डिंग होते. पण तिकडेच मी लिमिट न राहता रिअल एस्टेट बिझनेस युनिव्हर्सच्या माध्यमातून मला अक्रॉस महाराष्ट्र अक्रॉस इंडिया लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हा माझा लाईव्ह मास्टर क्लास जो आहे हा प्रत्येक सोमवारी, म्हणजे हा गणपतीच्या उद्यमात प्रत्येक सोमवारी जो आज मी सुरुवात करतोय, आज 7 वाजता आहे आणि प्रत्येक सोमवारी हा लाईव्ह मास्टर क्लास असणार आहे 7 वाजता फिक्स. ओके, सो जो कोणाला तुम्हाला ह्या मास्टर क्लासमध्ये असोसिएट व्हायचं असेल त्यांनी हा जे स्क्रीनवरती नंबर्स आहेत त्या नंबर्सवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. अगदीच सर. आणि एकंदरीत जसं तुम्ही विद्यार्थ्यांना गाईड करता, ती तुमची प्रोसेस कशी असते, कशा पद्धतीने तुम्ही संवाद साधता, किंवा इन शॉर्ट त्याचं ड्युरेशन काय असतं, कसं तुम्ही टाईमचं हे करता? हा ड्युरेशन आता सध्याची जी माझी आता पद्धत जी आहे, हा मी एक 6 वीक्सचा एक लॉन्च पॅड प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, ज्याचं नावच आहे रिअल एस्टेट 6 वीक्स लॉन्च पॅड. ह्यात 6 वीक्समध्ये मी इफेक्टिव्ह पद्धतीने ओके स्टेप बाय स्टेप ज्या कोणी कस्टमरला जे ह्या रिअल एस्टेट सेगमेंटमध्ये जरी त्याचं नवीन पदार्पण होत असेल किंवा एक्झिस्टिंग असेल, त्याला एक्झिस्टिंगपासनं तो 10x लेवलला कसं घेऊन जाऊ शकतो, किंवा त्याला रिअल एस्टेटची काही माहिती नाही आहे, तर वीक 1 माझं बेसिक रिअल एस्टेट कोर्स आहे. ज्या बेसिक रिअल एस्टेट कोर्समधनं प्रत्येक म्हणजे शब्दशः म्हणजे त्यांनी कुठून सुरुवात करावी, ह्या इंडस्ट्रीसाठी त्यांनी काय काय गोष्टींची रेफरन्सेस घ्यायला पाहिजे, हे सगळं रिसर्च कव्हर करून 6 स्टेपमध्ये. वीक 1 मध्ये बेसिक्स आहेत, सेकंड वीकमध्ये आपलं निश आयडेंटिफिकेशन, म्हणजे आपण जर का एक कार्यक्रम करतोय तर आपण सगळ्यात गोष्टीत फोकस न करता एक आपलं निश आयडेंटिफाय करून आपण त्यातच फोकस केलं तर आपल्याला सक्सेस हे गॅरंटेड होऊ शकतं. तिसरं वीक आहे त्यात माझं लीड जनरेशन, म्हणजे ह्या धंद्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ही राईट युनिक लीड ही खूप महत्त्वाची भाग आहे. कारण जर का तुम्ही सगळ्यांशी ज्यांची गरज नाही त्यांच्याशी जर का बोलत असेल तर तुमच्या धंद्याला काही सक्सेस येऊ शकत नाही. वीक 4 मध्ये लीड्स ऑटोमेशन, म्हणजे आपल्याकडे आलेली लीडला नर्चर कसं करू आणि त्यातनं आपण अजून बेस्ट कसं उत्पन्न करू शकू ह्याच्यावरती फोकस केलेला आहे. वीक 5 मध्ये आपल्या रिलेशनशिपपासनं आपण हाय व्हॅल्यू डील क्लोजिंग कशा प्रमाणे आपण अचीव करू शकतो ह्याच्यावरती फोकस केलेला आहे. आणि वीक 6व्या मध्ये रिअल एस्टेटचे लॉज जे काही आहेत त्यांची एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा जवळजवळ 1.5 महिन्याचा कोर्स जो आहे आणि प्रत्येक गुरुवारी क्वेश्चन आन्सर सेशन ठेवलेला आहे जवळजवळ 2 ते 3 तासाचा, ज्यात अक्रॉस महाराष्ट्र किंवा अक्रॉस इंडिया जी व्यक्ती ह्या धंद्यामध्ये आहे त्यांचे काही प्रश्न आहेत त्यांना आम्ही लाईव्ह ॲड्रेस करू. आणि इफेक्टिव्ह हँडहोल्डिंग अशी असेल की जर का गरज लागली तर त्यांना आम्ही 1-on-1 सुद्धा सपोर्ट करायला तयार आहोत. ओके. आणि सर, येत्या काही वर्षामध्ये आता रिअल इस्टेट उद्योगामध्ये तुम्हाला कोणते प्रमुख ट्रेंड किंवा संधी दिसत आहेत की जेणेकरून इन फ्युचर कॅन्डिडेट्स जे आहेत त्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करतील? रिअल एस्टेट क्षेत्रात तसं म्हटलं तर म्हणजे प्रत्येक क्षेत्रात माणूस आपलं कर्तव्य करू शकतो जर का त्याला इंटरेस्ट आहे तर. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर का पॅशनेट आहात ह्या इंडस्ट्रीबद्दल तर यू आर मोस्ट वेलकम. जसं तुम्हाला म्हटलं की इंडस्ट्रीचे स्टॅटिस्टिक्स खूपच एनकरेजिंग आहेत. इंडस्ट्री इज गोइंग टू टच 1 ट्रिलियन बाय से 2030. ओके, हे खूप मोठे हे आहेत आणि रेरा इज व्हेरी ॲक्टिव्ह. आपल्या 2017 पासून त्यांचं जे आता कंट्रोल जो आलेला आहे रिअल एस्टेट इंडस्ट्रीवरती हा खूप पॉवरफुल झालेला आहे. आणि त्यामुळे आपण ह्या इंडस्ट्रीला एक खूपच वेगळं म्हणजे प्रोफेशनल पद्धतीने जर का बघितलं तर एक खूप मोठं करिअर ह्यातनं घडवू शकतो आपण. ओके, ह्यात कुठलंही दुमत नाही आहे. ओके, तर त्याच्यामुळे जर का आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये जर का आपण फोकस करू तर आपण आपल्या जीवनात एक खूप मोठं इन्कम आणि माझ्या ह्या रिअल एस्टेट बिझनेस युनिव्हर्समध्ये
एकच टॅगलाईन आहे की माय टार्गेट इज हाऊ टू सेट 6 फिगर इन्कम, म्हणजे 6 फिगर इन्कम, म्हणजे प्रतिमाहा जर का एक व्यक्ती ₹1,00,000 जर का कमवू शकला तर मला वाटतं ही इज अ मिलियनर इयर आफ्टर इयर फ्रॉम दिस इंडस्ट्री. ओके. ओके. तर रिअल इस्टेट क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावरची आमची ही चर्चा रवींद्र वाडे सरांबरोबर अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रिअल इस्टेट क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर आपण रवींद्र वाडे सरांकडून मार्गदर्शन घेत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, रिअल इस्टेट व्यवसायात टाइम मॅनेजमेंट जे आहे, प्रोडक्टिव्हिटी, त्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स शेअर करू शकता? ओके. टाईम मॅनेजमेंट ही गोष्ट जेव्हा आपण बोलतो, जगात जर का आपण सगळ्यात मौल्यवान वस्तू जर का आपण जर का बघायचं झालं तर ते आहे टाईम. ज्या माणसाने टाईमची व्हॅल्यू जाणली आणि त्यांनी त्याप्रमाणे कार्यक्रम चालू केला आपल्या जीवनात, तर आय डोंट फाइंड की ही विल फेल इन हिज लाईफ. ओके. तर टाईम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी आपण जर का आपला जो दिवस आहे, दिनचर्या जो आहे, ह्या दिवसात आपण किती वेळ प्रोडक्टिव्ह देतो हे बघण्याचं आपलं स्वतःचं म्हणजे डेली रिव्ह्यूमध्ये तुम्ही टाकणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. बऱ्याचशा वेळेला मी ह्या इंडस्ट्रीमध्ये बघतोय की माणसाने एखादी डील जर का क्रॅक केली तर तो आठवडाभर कदाचित परत बिझनेसकडे फोकससुद्धा करत नाही आणि हीच कदाचित त्याची खूप मोठी चूक असू शकते. ओके. तर टाईम मॅनेजमेंट आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ह्या बिझनेसला तुम्हाला पुढे नेण्यासाठी, आणि त्यासाठी तुमचं अवरली बेसिस, वीकली बेसिस, मंथली बेसिस तुम्हाला रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. ओके. रवींद्र सर, रिअल इस्टेट उद्योगात व्हॅल्यू ऑफ रिलेशनशिपचं महत्त्व काय आहे? तसं म्हटलं तर आपण सगळ्या गोष्टीतच रिलेशनशिप ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि आपल्या रिअल एस्टेट बिझनेसमध्ये तुमचं जे डील क्लोजर आहे हे 90% हॅपन्स बिकॉज ऑफ द रिलेशनशिप. ओके. तुम्ही जर का रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू शकला नाही, सो देर आर व्हेरियस वेज यू कॅन कनेक्ट, यू कॅन हॅव अ नॉलेज बेस्ड रिलेशनशिप. तुमच्याकडे त्या कस्टमरने जेव्हा इंटरॅक्ट केलं आहे तेव्हा त्या कस्टमरला तुमच्यावरती एक भरोसा निर्माण होणं खूप गरजेचं आहे. ओके. तो जर का निर्माण झाला नाही तर ही डील पुढे जाईल की नाही जाईल, कारण जर का तुम्ही बघाल, रिअल एस्टेट ट्रान्झॅक्शन इज नॉट अ स्मॉल ट्रान्झॅक्शन. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातलं जो काही कमाई आहे ती पूर्ण दावाला लावून, म्हणजे पूर्ण इन्व्हेस्ट करून आपण तो पुढची वाटचाल करतो, आणि त्यात जर का तुमच्यावरती त्याचा कॉन्फिडन्स नसेल, आणि ते कॉन्फिडन्स का नाही जन्माला आलाय, कारण ते तुमच्याशी रिलेशनशिप डेव्हलप नाही झालेली आहे. सो देर आर 2 टाईप ऑफ कस्टमर्स. वन इज कोल्ड कस्टमर, बट हा जो 1-1.5-2 करोड रुपये इन्व्हेस्ट करणारी जी व्यक्ती आहे, ही इज अ नॉलेजेबल पर्सन. सो ही इन फर्स्ट इंटरॅक्शन ही असेस यू, आणि ही असेसमेंटमध्ये जर तुम्ही जर का फेल झालात तर तिकडे तुमचे बऱ्याचशा गोष्टींचं कसोटी तुमची लागलेली असते, आणि ह्या कसोटीत जर का तुम्ही पास झालात तर तुमची ती डील क्लोज होऊ शकते. ओके. तर त्यामुळे इकडे रिलेशनशिपवरती तुम्हाला फोकस करणं खूप गरजेचं आहे, आणि हा खूप मोठा सब्जेक्ट आहे परत. आणि माझ्या ह्याच्यासाठी एक पूर्ण वीक मी असाइन केलेला आहे, जिकडे सक्सेस हॅबिट्स, ज्यात रिलेशनशिपसुद्धा आम्ही कव्हर करतो. ओके. आणि ही हॅबिट म्हणजे यू स्टार्ट फ्रॉम युअर डे टू एंड ऑफ द डे. हाऊ यू एंड युअर डे, दॅट ऑल्सो मेक्स अ बिग डिफरन्स. बरोबर. सर, आता तुमच्या सेल्स करिअरबद्दल सांगा, तुमच्या अचीवमेंट्स, ओव्हरऑल तुमचा प्रवास थोडक्यात सांगा सर. माझा प्रवास जसं मी म्हटलं की आय केम रफली इन 1990s इन मुंबई आफ्टर ग्रॅज्युएटिंग फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, अँड आय स्टार्टेड माय करिअर विथ फार्मा इंडस्ट्री. ओके. फार्मा इंडस्ट्रीतली मी छोटीशी एक इन्सिडन्स तुम्हाला शेअर करीन इकडे. वेन आय वॉज वर्किंग इन फार्मा इंडस्ट्री, आय हॅड सम बॅड असोसिएशन, अँड बिकॉज ऑफ दॅट आय डेव्हलप सम बॅड हॅबिट्स. ओके. आणि इकडे सुद्धा ते आपण रिलेशनशिप आणि हॅबिट्स आणि असोसिएशनवरती बोलू शकतो. तर वन ऑफ माय मॅनेजर हॅज सिम्पली लेट डाऊन सर्टन गाईडलाईन्स टू मी, आणि मी ती गाईडलाईन्स फॉलो केल्यानंतर माझ्यामध्ये जो एक सक्सेस आला, दॅट वॉज अनबिलिव्हेबल. So as a medical rep, when I started in pharma industry, my boss has recommended that every day you should have one contact point at medical store, not at railway station or not at common joint points, जिकडे तुमचं गॉसिपिंग जास्ती होऊ शकेल. ओके. तर मी पहिली सेल्स हॅबिट माझी फार्माबादनं चालू केलं. त्यानंतर आय वेंट टू हिंदुस्तान युनिलिव्हर, जिकडे ऑलमोस्ट आय हॅव मूव्ड अक्रॉस महाराष्ट्र.
तिकडे सुद्धा माझं जे एक माझ्या रिलेशनशिप माझ्या डिस्ट्रीब्युटरशी जे होतं ते खूप वेगळं होतं आणि मी आय हॅव ऑलवेज सेव्ड माय टाईम बाय ट्रॅव्हलिंग इन द नाईट टाईम. वेन आय वेंट टू इन्शुरन्स इंडस्ट्री, इकडे मी तुम्हाला सांगेन की देर आय हॅव गिवन ऑलमोस्ट 3 years without taking a break. And then I have focused on my all advisors, giving and coaching them effectively. And I have created MDRTs, all people who were not doing good business in the system, they have moved to a good business. And when it came to real estate, it was newly, entire new industry to me. But Agreed. I understood the industry from its scratches. I built product knowledge for the industry, and then I have created a success story in the real estate. Agdi, I moved agdi. from 100 square feet office in last 7 years to right now, and I'm into 1,000 square feet office. And I feel proud that yes, everybody, if give the best, he can even build this kind of success stories for himself as well. नक्कीच सर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. Okay, thank you very much. Okay. तर रिअल इस्टेट इंडस्ट्रीजमधील ही सगळ्यात मोठी सुवर्णसंधी आहे प्रेक्षकांनो. आजच्या युगात एम्प्लॉयमेंटसाठी ही सगळ्यात मोठी संधी आहे आणि त्या संदर्भात आज संध्याकाळी 7 वाजता झूमवर यांचा लाईव्ह शो आहे. जर तुम्हाला झूम लिंक हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.